नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पाहत आहात जनता महाराष्ट्र न्यूज. आज आपण काडगाव येथे आलेलो आहोत आणि आज आपण इथे पाठीमागे पाहत आहेत इथे काडगावचे गावकरी उपोषणाला बसलेले आहेत. काडगाव येथील सदस्य सूर्यकांत कांबळे यांचा ग्रामपंचायतीवरती आरोप आहे की त्यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांना माहिती देत नसल्यामुळे आणि त्याचबरोबर ते स्वतः सदस्य असून त्यांना कोणतंही काम विश्वासात घेऊन न केल्यामुळे आज हात चला तर आपण पाहूया यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारे यांनी कोणत्या मागण्या केलेल्या आहेत आणि जे त्यांचे आरोप आहेत की अनियमितता त्याचबरोबर काही विकास कामांमध्ये भ्रष्टाचार ते पण आपण पाहणार आहोत. मागील आठवड्यापासून आम्ही पाहत आलो, आपली तुळजापूरची जनता पाहत आली आहे, आपली गावची पण जनता पाहत आले. तुम्ही ग्रामपंचायतीवरती आरोप केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने 13 तारखेला तुमची समन्वयक बैठक पण झालेली आहे असं आम्हाला समजतंय. पण त्या समन्वयक बैठकीमध्ये हे तुम्ही जे प्रश्न उद्भव केलेले होते ते प्रश्न घेतलेले का, कशा प्रकारे ती समन्वयक बैठक पार पडली? मी सूर्यकांत वसंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य काटगाव. मी सन 2023 पासून आजपर्यंत वेळोवेळी गावच्या विकासासाठी जो निधी आलेला आहे त्या निधीची निधी किती आला आणि कोणकोणती कामं करण्यात आली त्या निधीमधून आणि कुठल्या वस्तीमध्ये कामं झालेत याची मी चौकशी केली. त्यांना तोंडी मागणी केली, नंतर लेखी मागितली. त्याच्यानंतर परत माहिती अधिकारचा वापर केला. माहिती अधिकारचा वापर करून संभाजीनगर पर्यंत प्रकरण गेलं. संभाजीनगरमध्ये सुनावणी झाली. त्या सुनावणीचा आदेश प्राप्त होऊन देखील मला ग्रामपंचायतनं कुठलीच माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्याबद्दल आम्ही परत आता 14 एप्रिल असल्यामुळं जयंतीचा विषय होता आणि गावामध्येच पूर्ण स्वच्छता नाही, गटारी व्यवस्थित नाहीत. गटारी जनसोय वित्त आयोगामधून केलेत बंदिस्त गटार आहे रोडच्या वरती आणि रस्ता आहे खाली. मग जर पावसाचं पाणी किंवा गटारीचं पाणी त्या नालीमधून कसं जाणार आहे? पूर्ण रस्त्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे. गावात कुठली सुविधा, पाण्याचे आरो प्लॅन 4 आहेत, एकाही आरो प्लॅनला पाणी सध्या स्थितीमध्ये चालू नाही. मुतारीची व्यवस्था नाही. स्टँडवरती ग्रामपंचायतची 5 गाड्या आहेत. त्या 5 गाड्यामधून आमची एक मागणी होती की बाबा पूर्णच ओपन जनरलला सगळे गाळे दिलेले आहेत. एक आम्ही अशी विनंती केली की बाबा मागासवर्गीय लोकांना एखादा गाळा त्यातला द्यावा. जर नाही दिलो तर मागासवर्गीय महिलांसाठी स्टँडसाठी एखादा गाळा खुला करून द्या. आम्ही अशी त्यांना आट मानली, तरी पण ती मान्य केलेली नाही आणि मनमानी कारभार ग्रामपंचायतचा चालू झालेला आहे. परस्पर बिलं काढणे, चेक परस्पर देणे, कुठल्या मीटिंग मध्ये विषय न घेणे, म्हणजे अशी यांची कामं चालू आहेत. त्याच्या संदर्भात मी उपोषणाचा इशारा. 13 तारखेला जी समन्वयक बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण हजर होतं? 13 तारखेला जी समन्वयक बैठक ठेवण्यात आली त्या बैठकीमध्ये पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना सांगितलं होतं. पर सगळी लोक म्हणजे 80% लोक आलेत सदस्य. तुळजापूरचे पंचायत समितीचे व्हिडिओ साहेब आलेले का? आले होते. त्यांनी हे विषय घेतले नाहीत का? विषय म्हणजे आपल्या उपोषणचा तिथं विषयच घेतलेला नाही. व्हिडिओ साहेबांना तुम्ही निवेदन दिलेले आणि इथं विस्तार अधिकाऱ्याचं तुम्ही लेटर पण मला दाखवलं. त्या संदर्भात व्हिडिओ साहेबांनी तसे आदेश त्यांना द्यायला पाहिजे होते. तसे आदेश त्यांनी दिले का? आदेश नाही ना, म्हणजे त्याचा विषयच घेतले नाही त्यांनी त्या विषय म्हणजे मीटिंग मध्ये. समन्वय बैठक म्हणता येईल का त्या दिवशी? नाही. अजून ह्याच्या पुढे उपोषण झाल्यानंतर तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता? मला जर व्यवस्थित माझ्या मागण्याप्रमाणे मला व्यवस्थित माहिती, सत्यप्रती, जिओ टॅग मधले फोटो मला दिले तर मी माघारी घ्यायला तयार आहे. जर नाही झालं तर मी कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषण करणार आहे. याच्या पुढचा इशारा? याच्या पुढचा इशारा आमरण उपोषण. आज सूर्यकांत कांबळे यांनी इथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीचं काम पारदर्शक होत नाही आणि त्याचबरोबर विकास कामाचा जो निधी आलेला आहे त्या निधीप्रमाणे काम होत नाही. तर गावकरी यांचं ह्याबद्दल मत काय आहे? नाही, सूर्यकांत जे सांगताय ते अगदी बरोबर आहे आणि सूर्यकांत सांगताना काही थोडी माहिती त्यांनी दिली नाही, कारण त्यांच्यावर बंधन असल्यामुळं. मी सगळं सविस्तर सांगतो. कारण काय आहे, ग्रामपंचायतमध्ये या 3-3.5 वर्षात 4 ग्रामसेवक बदलून गेले आणि ही काटगाव ग्रामपंचायत म्हणजे भ्रष्टाचाराचं कोरण आहे. या इथं सिंचन विहिरी असतील, घरकुल असेल, जनावरचे कोटे असतील,
संबंधित जे ठराविकच लोकाला, ते ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील किंवा मेंबर असतील, ह्याच लोकांना मिळाले. आता एक तर इथं शेतकरी आहे, दलालच आहे ते पंचायत समितीच्या लोकांचा, त्याचं नाव मी मीडियासमोर सांगत नाही, परंतु त्या माणसाला एकाच घरात 3.5 एकर जमीन आहे, 2 सिंचन विहिरी, त्याच माणसाला 2 घरकुल, त्याच माणसाला 2 ट्रॅक्टर, त्याच माणसाला जनावर चुकटा, असा विषय आहे. आणि इथे नुसता इथं नसून पंचायत समितीमधले काही भ्रष्ट अधिकारी ह्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं, काटगावातल्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. इथून एक ह्या काटगाव ग्रामपंचायत अंतर्गत कट्टेवाडी म्हणून एक लहान वस्ती आहे, तिथं मी स्वतः राहतो. त्या ठिकाणी 4-5 कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहे. तिथं तर एक सिमेंट रस्ता केलाय, फक्त मुरुम टाकून वर सिमेंट हातारलंय, 1.5 वर्षापूर्वी केलंय. आज जर कोण अधिकारी बघायला आला तर ते रस्ता सुद्धा त्यांना सापडणार नाही. दुसरा विषय, स्मशानभूमीचा धनशेड बांधलाय, तिथं सुद्धा अजून एक बी चित्ता पेटली नाही. पण त्या ठिकाणी सगळं चेहरा भेगा पडल्यात, काम निष्फळ झालंय. एक पूल मंजूर होता PWD कडून 7 लाखाचा, ते पूल दक्षिण सोलापूर आणि तुळजापूरच्या सीमेवर होता नदीवर. ते पूल जिथं गरज नाही तिथं बांधलाय, तिथं पण कमी पैशात पण तो सुद्धा पूल वापरण्याजोगा नाही. तिसरा विषय, पाण्या पुरवठ्याचं नियोजन नाही. 2 बोर मंजूर होत्या गेल्या वर्षी, 1 बोर मारून 2 बोरचे पैसे उचलले. आज इथं काटगाव मध्ये बऱ्याच बोर मारलेत गेल्या महिन्यात, पण त्या बोरचं पाणी गावकऱ्याला न मिळता ते पाणी शेतकऱ्याच्या पिकाला, म्हणजे एका कर्मचाऱ्याच्या पिकाला चालू आहे, असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. म्हणजे सगळीकडे भ्रष्टाचार. आणि इथला सरपंच निलंबित असताना सत्तेच्या जोरावर पुन्हा त्यांना हे दिलंय, जिल्हाधिकाऱ्यानं, विभागीय आयुक्तानं, BDOनं निलंबित केलंय. पण शासकीय अधिकाऱ्याचं बी न जुमानता या तालुक्याचा आमदार राहणार जगदीशसिंग पाटील ह्यांनी स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मंत्रालयातून दबाव आणून पुन्हा त्यांना सरपंच पद बहाल केलंय. आणि कोण विचारलं गेलं तर आरेरावीची भाषा. दुसरा विषय, मास्टर जे इथं भराला अधिकार ग्रामपंचायत दिले, त्यात इतका भ्रष्टाचार आहे. काय लोकांतर विहिरी नसताना बिलं उचलले, घरकुल न बांधता बिलं उचलले. आज तुळजापूर तालुक्यात सगळ्यात जास्त निधी काटगावला आला असेल. याच्या अगोदर BDO जे बदली होऊन गेलेत, त्या BDO साहेबांनी चौकशीसाठी थांबवले ते, पण त्यांची बदली होताच पुन्हा चालू केले ह्या आलेल्या BDOनी. म्हणून आमचं म्हणणं आहे, गावकरी म्हणून आमचा तर सूर्यकांत कांबळेला पाठिंबा आहेच, परंतु या सगळ्या गोष्टीचा बाहेरल्या अधिकारी आणून चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं आमचं मत आहे गावकऱ्यांचं. तर मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत कांबळे असतील, त्याचबरोबर गावकरी असतील, यांनी प्रतिक्रिया दिली. आणि आपण जे आज त्यांचे डॉक्युमेंट पाहिले आहेत, तर त्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जेवढे पण डॉक्युमेंट ज्या विभागाला द्यायचे होते ते सर्वच इथं आमच्या पुढे पाहिले आम्ही. तर ते सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत. तसेच जे संबंधित औरंगाबाद कार्यालयातून पण त्यांना माहिती द्या असं त्यांनी लेटर दिलेलं आहे, तरी सुद्धा यांना माहिती मिळाली नाही. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढ्या पण ग्रामपंचायती आहेत त्याच्यावरती कुठं तर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आणि यापुढे शासन काय करणार आहे याच्याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं असून सर्व तालुक्याचं लक्ष हे काटगाव इथल्या ग्रामपंचायतीकडे वेधले गेलेले आहे. आपण पाहत आहात जाणता महाराष्ट्र न्यूज. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून नवीन अपडेट घेत जा. धन्यवाद.